तर पहलगामला गेलेल्या नाशिकच्या पर्यटकांनी थरारक अनुभव एबीपी माझाकडे कथन केलेला आहे। ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी नाशिकचे पर्यटक त्याच ठिकाणी होते। गोळीबार झाला तेव्हा थोड्याच अंतरावर असलेल्या नाशिककरांनी तिथून काढता पाय घेतला। दहशतवाद्यांची एवढी भीती होती की महिलांना सौभाग्याची लेणी लपवून बुरखा घालायची वेळ आली होती। काश्मीरच्या दौऱ्यावर गेलेल्या त्या नाशिकच्या महिला अद्यापही या धक्क्यातनं सावरल्या नाहीयेत। त्यांनी आता भविष्यात पुन्हा कधीही काश्मीरला न फिरण्यासाठी जाण्याचा निर्धार केलेला आहे। जेव्हा त्या हल्ल्याची बातमी ऐकली आणि धावपळ उडाली तर आम्ही ड्रायव्हरला सांगितलं का तू लगेच आमच्या रिसॉर्टला गे, का आम्हाला इथं थांबवू नको, रिक्स आहे। तर त्यांनी सांगितलं कुछ हुआ नाही, सेफ आहे, आप सेफ आहे असं सांगितलं। पण आम्ही त्यांना सांगितलं का लोक पळत आहे तरी सेफ का। तर आम्ही लगेच ती गाडी तिथून म्हणजे मॅगी खात होतो, ती मॅगी खाताना टाकून दिली। तर आम्ही लगेच गाडीत बसलो, गाडी लगेच रिवर्स मारली। त्या धावपळीत आमची सुद्धा गाडी दोनदा ठोकली नाही, कोणीच काही सांगितलं नाही आम्हाला। त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की तुम सेफ हो। आणि पण त्यांच्या फोनमध्ये बोलताना ते त्यांच्या कोणाला तरी सांगत होते 2 जण दफन हुआ है, 2 जण दफन हुआ है। आम्ही तरी त्यांना म्हटलो काय झालंय नेमके आम्हाला सांगा। त्यांनी शेवटपर्यंत सांगितलं नाही। त्यांनी आम्हाला रिसॉर्टवर आमच्या गेल्यानंतरून आम्ही न्यूज बघितल्यानंतरून कळालं की आम्हाला तिथं अशी घटना घडली आणि आपण सुखरूप त्याच्यातून वाचलोय। आमचे जे काही लोक ओळखीचे होते ते त्यांच्या मदतीने आम्हाला तिथं जेवण वगैरे या गोष्टीची व्यवस्था चांगली भेटली। मग आम्ही त्या दिवशी रात्री तिथं मुक्काम केला। परंतु तरी पण बाथरूमला जरी लेडीजला उठायचं तर तिघांना सोबत घेऊन किंवा मला पाणी प्यायचं या गोष्टीची मदत लागायची। मग आम्ही त्या दिवशी ती रात्र तिथून काढली। मग तिथून आम्ही पेलगाममधून आम्ही मुक्काम आमचा दुसऱ्या ठिकाणी हलवला। आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो, खूप घाबरलेल्याची भीती होती। आमची पूर्ण फॅमिली पूर्ण डिस्टर्ब झाली होती। अजून पण त्यांचं वातावरण एकदम घाबरलेले ते आजारी पण पडलेले। अजून आम्ही त्याच्यातून त्या हल्ल्यातून आम्ही सावरू शकलो नाही आहे आणि आम्ही इथून पुढे आता कधीच जम्मू काश्मीरचा प्रवास कधीच करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।